नमस्कार मंडळी. मी वैभव सरटे पाटील. आज फायनल एक ईमेल आला मला रात्री 1-2च्या दरम्यान. 1-2 काय माहिती किती वाजता आला होता, बट मी सकाळी पाहिला आणि त्याच्यावरती असं लिहिलं होतं की तुम्ही पार्टनर प्रोग्रामसाठी एलिजिबल आहे किंवा तुम्ही म्हणजे पार्टनर झाले यूट्यूबचे. इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. तर हे मॉनिटायझेशन कसं झालं, माझा एक खूप म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकणं तर चालू होते आणि एक जो शॉर्ट टाकला होता मी तो 7 मिलियन गेला आणि जवळपास 3 मिलियनला हाफ मॉनिटाईज होतं. 1000 सबस्क्रायबर प्लस 3 मिलियन व्ह्यूज पाहिजे लास्ट 3 महिन्यामध्ये, मग चॅनल मॉनिटाईज होतं तुमचं. आणि त्याच्या थ्रू आता हे हाफ मॉनिटाईज झालेलं आहे, फुल मॉनिटाईज झालेलं नाही. तुम्हाला जर फुल मॉनिटाईज करायचं असेल चॅनल तर तुमच्या व्हिडिओवरती किंवा तुमच्या चॅनलवरती 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे शॉर्टवरती. शॉर्टनं जर मॉनिटाईज करायचं असेल किंवा तुम्ही जर शॉर्टनं म्हणजे शॉर्ट वगैरे अपलोड करत असाल यूट्यूब चॅनलवरती तुमच्या, तर लास्ट 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज शॉर्टला टोटल, ते पण एंगेज व्ह्यूज पाहिजे. एंगेज कसे असते की जो आपले जे शॉर्ट आहे तो 3 सेकंडच्या वर बघत असेल आणि त्याचा मग एक एंगेज व्ह्यूज असा होतो. आता माझ्या रीलवरती माझ्या शॉर्टवरती 7 मिलियन आहे आणि प्रॉपर एंगेज व्ह्यूज किती तर 3 मिलियन आहे. म्हणजे 4 मिलियन गायब झाले, कारण ते लोकांनी परत बघितलेले. काही 1 सेकंडच्या आतमध्ये 2 सेकंद बघितलेले ते स्किप होऊन जाते. एंगेज व्ह्यूज किती पाहिजे, 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे टोटल 3 महिन्यामध्ये आणि 1000 सबस्क्रायबर कंपल्सरी. आणि ते झालं फुल मॉनिटायझेशन. आता हाफ मॉनिटाईज कसं राहतं की 3 मिलियन व्ह्यूज 1000 सबस्क्रायबर तुमचं हाफ मॉनिटाईज होतं. हाफ मॉनिटाईजमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटी भेटतं किंवा काय कसे पैसे कमवू शकता. हाफ मॉनिटायझेशन जास्त कामीचं नाही तुमच्या, माझ्या पण नाही. तर त्याच्यावरती तुम्हाला सुपर चॅट चालू होतं. आता ह्या यूट्यूबच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सुपर थँक्स म्हणून किंवा थँक्स म्हणून काहीतरी ऑप्शन आला असेल लाईकच्या त्या सेक्शनमध्ये. तुम्ही स्क्रोल करून बघा, तर तिथं तुम्ही तो समोरच्याला सुपर चॅट वगैरे पाठवू शकता. जेव्हा लाईव्ह येतो क्रिएटर, जेव्हा मी लाईव्ह येईल तुम्हाला तिथं सुपर चॅटचं एक ऑप्शन येईल, ते पण तुम्ही पाठवू शकता. ते एक झालं. आता त्याच्यातून जास्त लोक पाठवत नाही सुपर चॅट वगैरे, त्याच्यातून इन्कम वगैरे होत नाही. आता इन्कम कशातून होते, ती होते ॲड रेव्हेन्यू. म्हणजे तुमचा व्हिडिओ जेव्हा चालतो त्याच्या स्टार्टिंगला एक ॲडव्हर्टाईज येते, त्याच्यातून क्रिएटरला पैसे वगैरे मिळत असतात. पण ते मॉनिटाईज कधी होतं, जेव्हा आपले 4000 घंटे किंवा 4000 घंटे वॉच टाईम किंवा त्याला लागते 10 मिलियन व्ह्यू शॉर्टला, तेव्हा आपलं ते चालू होतं. म्हणजे ॲड वगैरे लागतात, त्याचे पैसे वगैरे येतात. आता ॲडचा रेव्हेन्यू डिपेंड करतो की तुमचं चॅनल कशावरती आहे, कोणत्या कॅटेगरीवरती आहे. तुमचं जर टेक विषय असेल, कोणते ॲप्लिकेशन रिव्ह्यू करत असाल, टेक विषय कोणताही टेक धरा तुम्ही, किंवा काही एज्युकेशनल असेल, तर त्याच्यावरती RPM तो रेट असतो तो खूप जास्त हाय असतो. जसं की एक्झाम्पल धरलं आपण व्लॉग. आता मी जो व्लॉग करत आहे हा, तर याच्यावरती मला जवळपास 3 ते 4 हजार व्ह्यूजला $1 मिळेल ॲव्हरेज जर पकडलं तर 3000 व्ह्यूजला. तेच जर क्रिएटर मी याचा असेल टेकचा एखादा, किंवा जे मोबाईलचे रिव्ह्यू करतात किंवा एखादं गेमिंग ॲप जे सांगतात की गेमिंग ॲपचे रिव्ह्यू करतात, तर त्याचे जवळपास 1500 व्ह्यूज किंवा 1000 व्ह्यूजला त्यांना $1 भेटतो. आता जे फायनान्समध्ये असते, जे की शेअर मार्केटविषयी सांगते, तर जे पैशाविषयी, तर त्यांचा RPM रेट खूपच हाय असतो. त्यांना 1000 व्ह्यूजला $2 पण भेटतात. तर ते 200पर्यंत होतात जर ॲव्हरेज असं पकडलं आपण तर ब्लॉगमध्ये कमी. पण ब्लॉगमध्ये कसं आहे की जास्त मेहनत लागत नाही जेवढी बाकीच्या व्हिडिओसाठी लागते. सो ते होऊन जातं, कारण डेली ब्लॉग टाकू शकतो आपण. मी नाही टाकत, त्याचा विषय वेगळा आहे थोडा. तर मेहनत कमी लागते आणि आणि व्ह्यूज पण चांगले येते. टेकमध्ये व्ह्यूज कमी येते पण पैसा खूप जास्त भेटतो. मग दोन्ही पण ॲव्हरेज पकडलं तर सारखीच इन्कम होते, फक्त तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि यूट्यूबमध्ये खूप साऱ्या प्रकारचे तुम्ही इन्कम करू शकता. हे फक्त ॲडचं झालं, हे फक्त 1% झालं. 1% म्हणण्यापेक्षा यूट्यूब थ्रू आपण 6 ते 7 मार्गाने पैसे कमवू शकतो. जसं की ॲफिलिएट मार्केटिंग झालं, प्रमोशन झालं. प्रमोशनना खूप जास्त इन्कम होते. प्रमोशन जस्ट म्हणजे महिन्याला तुमचं जर यूट्यूबचं पेमेंट 8000 येत असेल तर तेच प्रमोशनना तुमचं 20-25 हजारपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. आता तुम्हाला फुल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, याच्यावरती पण मी व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून तुम्हाला जर पाहिजे असेल की यूट्यूब थ्रू पैसे कसे कमवायचे किंवा यूट्यूब चॅनल कसं बनवायचं किंवा अशा खूप गोष्टी. माझा एक कोर्स पण लॉन्च होणार आहे म्हणजे मी मेंबर्स जमा करत आहे. आता जसे लोक मला अप्रोच करत आहे त्या कोर्ससाठी की आम्हाला पण जॉईन व्हायचं, मी जॉईन करत आहे, चालू करत आहे. तुम्हाला जर कोर्समध्ये जॉईन करायचं असेल तर इथं नंबर टाकतो मी, त्याच्यावरती हाय वगैरे पाठवा, कोर्स पाठवा टाईप करून. हाय वगैरे पाठवू नका, कारण मग मी रिप्लाय म्हणजे नाही देऊ शकत, कारण खूप सारे लोक हाय वगैरे पाठवतात. कोर्स टाईप करा फक्त. तुम्ही कोर्स टाईप केला तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल मी. तर अशा प्रकारे
आणि जेव्हा तुमच्या यूट्यूबवरती $10 होते, $10 म्हणजे ॲड रेव्हेन्यू धरा किंवा सुपर चॅट कोणते $10 झाले, तर तुम्हाला यूट्यूबकडून एक पिन येतो, तो टाकला तुम्हाला ॲडसेनला, तेव्हा तुमचे पैसे अकाउंटला येईल तुमच्या. आता त्याच्यानंतर पण खूप सारे लोचे असते जे की स्विफ्ट कोड लागतो बँकेचा, कारण इंटरनॅशनल पेमेंट आपल्या साध्या बँक एक्सेप्ट करत नाही आणि इंटरनॅशनल हे पेमेंट डायरेक्ट येते अमेरिकाकडून. खूप सारे लोकांनी गैरसमज असतो की जे यूट्यूबर असते इंडियाचे यूट्यूबर, त्यांचं एक म्हणणं असतं की आम्ही फॉरेनचा पैसा इंडियामध्ये आणतो, आम्ही इकॉनॉमी वाढवतो. पण त्यांना एक सांगायचं झालं की सपोज आता इंडियातली कोणतीही कंपनी असो, कोणतीही इंडियामध्ये कंपनी असो, जसं की पतंजलीची धरा आपण, फक्त एक एक्झाम्पल म्हणून पतंजलीनं एक ॲड केली, ₹100 ॲडमध्ये गुंतवले, यूट्यूबला दिले ₹100 की आमची ॲड करा, तर ते काय करते ₹55 भारतातल्या यूट्यूबरला देते आणि ₹45 ते घेऊन जाते कंपनीवाले. तर याच्यामध्ये जे पण म्हणतात की आम्ही फॉरेनचा पैसा म्हणजे जाणारा वाचवतो किंवा फॉरेनचा पैसा, कारण डॉलरमध्ये इन्कम होते याच्यामध्ये, तर फॉरेनचा पैसा आम्ही भारतामध्ये आणतो, तर हे पूर्ण गैरसमज आहे. जो पण पैसा आहे तो भारताचाच आहे, याच्यातलेच आपल्याला 55% देते आणि ते 45% घेऊन जाते. तर असं काही नाही हो, हा इंडियाचाच पैसा आहे आणि आपल्यालाच येतो. फक्त असं झालेलं आहे की आता रिसेंटली खूप सारे क्रिएटर झालेले आहे, थोडी इन्कम रेशिओ पण कमी झालेलं आहे, पण क्रिएटर पण तेवढे झाले आणि व्ह्यूवर पण खूप जास्त आहे. आता व्ह्यूवर जर क्रिएटर जर 100 असले तर पाहणार त्यांना 1000-2000 असते, त्या प्रकारे आपण करू शकतो. आता तुम्ही यूट्यूबवरती कोणतेही कॉन्टेंट चालू शकतो, फक्त तुम्हाला ती स्किल पाहिजे, तुम्हाला आवड पाहिजे त्याच्यातली. तर अशा प्रकारे आपलं चॅनल मॉनिटाईज झालं, खूप चांगलं वाटलं. खूप दिवसाची मेहनत करत होतो, याच्या अगोदर एक चॅनल मॉनिटाईज होतं माझं, पण ते काही कारणामुळे डिलीट झालं. त्या चुका तुम्ही पण करू नका. त्या चुका कोणत्याही की कोणाचं पण यूज करणं वगैरे, आवाज नाही बट सॉन्ग वगैरे यूज करणं ते चुकीचं आहे किंवा ते मॉनिटाईज होत नाही. फेसलेस चॅनल जर तुमचं असेल तर ते फेसलेस चॅनल मॉनिटाईज असेल तर ठीक आहे, बट तुम्ही जर आता ओपन करत असाल फेसलेस चॅनल तर त्याला कॉन्टेंट खूप जास्त जबरदस्त द्यायला लागतं, तेव्हा कुठं तुमचं चॅनल ग्रो होऊ शकतं. तर माझं एक म्हणणं राहील की फेसलेस चॅनल ओपन करू नका, तुमचा फेस कॅमेरासमोर द्या, कारण एक फेस व्हॅल्यू तयार होते आणि फेस व्हॅल्यूवरच पैसा मिळतो फ्युचरमध्ये. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपलाचा ब्लॉग होता. एक खुशखबर दिली तुम्हाला मी. आणि इथं लाईकचं बटन दाबलं तुम्ही तर एक खाली कमेंटच्या जागी एक हाईपचं बटन येतं, तर ते पण हाईप वगैरे वाढवा तुम्ही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असा सपोर्ट करत राहा.